उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती निधन झालं आणि या अपघाती निधनानंतर आता उपमुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण अशी खमंग चर्चा झाली. कालच वरिष्ठ नेते यांनी अजितदादा यांच्या पत्नीची भेट घेतली आणि चर्चेला उधाण आलाय. खरंच उपमुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण हे सर्वसामान्यांच्या मनात काय आहे, त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायचं हे आपण जाणून घेणार आहे. आपल्यासोबत काही मंडळी जुळलेली आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे खरंच उपमुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असणार आहे. अजितदादाची पत्नी की आणखी कोणी? जनतेच्या मनात काय हे आपण जाणून घेणार. काय वाटते आता अजितदादा यांचं निधन झालं. आता चर्चा चालू झाली की उपमुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण? तुम्ही कोणाला बघताय? आज हा महाराष्ट्र अजितदादा गेल्याने पोरका झालेला आहे. तर त्या निमित्ताने आज दावेदाराचा जर विचार केला तर माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की अजितदादाच्या ज्या पत्नी आहेत सुनित्रा वहिनी यांना उपमुख्यमंत्री पद द्यावं असे सरकारने द्यावं आणि या घराण्याचं नाव कायमस्वरूपी अजितदादाचं जसं नाव होतं त्या पद्धतीनं सुनित्रा वहिनीला उपमुख्यमंत्री पद देऊन या घराण्याचं नाव ठेवून या घराण्याला महाराष्ट्रामध्ये काम करण्याची खूप मोठी आवड आहे. इतर दुसऱ्यांना कोणाला दिलं तर ते योग्य ठरणार नाही. या घराण्याला महाराष्ट्राबद्दल जी आस्था आहे ही खूप महत्वाची आहे. त्या निमित्ताने या उपमुख्यमंत्री पद हे सुनित्रा वहिनीला द्यावं असं माझी एक इच्छा आहे. नक्कीच. तर आणखी बी सुद्धा काही नागरिक आपल्या सोबत आहेत. काय वाटते अजितदादा गेल्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदाची चर्चा होत आहे. सुमित्राताई त्यांचंही नाव चर्चेत आहे. पार्थ पवार यांचंही नाव चर्चेत आहे. काय वाटतंय एकंदरीत तुमच्या मनात काय? खरं तर संपूर्ण पवार कुटुंबीय आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमचे सर्व, आमचे नेते, आणखी दादांच्या जो धक्का आम्हाला बसला त्या धक्क्यातून आणखी आम्ही सावरलो नाही. परंतु साहजिक काल मीडियावर मी चर्चा टीव्हीवर काल पाहिली की आता त्यांचा वारसदार कोण. जेव्हा आदरणीय पवार साहेब यांनी पहिलं बाईट दिलं आणि सांगितलं, पण बोलताना सांगितलं की बुवा हा अपघात हा फक्त केवळ अपघात आहे, याच्यामध्ये कोणतं राजकीय भाग नाहीये. फार मोठी सामाजिक भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतली. परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये अतिशय व्याकुलता आणि एक थकलेला भाव त्या शब्दामध्ये होता. त्यावेळेस माझं मन त्या ठिकाणी गहिवरून आलं. कारण आता पवार साहेबाच्या जोडीचा त्या ताकदीचा नेता त्यांच्या घरामध्ये फक्त अजितदादाच होते. परंतु शेवटी वारसदार हा नेमावाच लागणार आहे. काल आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल, आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांनी स्वतः सुनित्राताई पवार यांची भेट घेतली. शेवटी माझ्या हिशोबाने आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते सर्व एकत्र बसतील आणि एक नाव त्या ठिकाणी देतील. तुम्हाला काय वाटते तुमच्या मनात कोण आहे की उपमुख्यमंत्री हा झाला पाहिजे? साधारणतः हा एक विचार जर केला तर माझ्या मतानं आदरणीय आमच्या ताई सुनेत्राताई पवार ह्या दादांच्या वारसदार असल्या पाहिजेत. याचं कारण असं आहे की ताई ह्या डॉक्टर पद्मश्री पाटील यांच्या लहान्या भगिनी आहेत आणि त्यांच्या घरामध्ये राजकीय भाग हा पहिल्यापासून आहे. त्यांचे वडील राजकारणात, आदरणीय पद्मश्री पाटील हे तर राज्याचे कॅबिनेट मंत्री होते. त्याचं आणि त्यांचा जो मुलगा आहे राणा जगदीशसिंह पाटील हे सुद्धा काही मंत्री होते. आज ते त्या ठिकाणी आमदार पण आहेत. तर त्यांच्या घरात हे राजकारण हे काय नवीन नाहीये. म्हणजे माहेरी राजकारण होतं आणि सासरी राजकारण होतं. त्यामुळं सुनीताताई 100% त्या ठिकाणी पक्के दावेदार असतील. त्यात काही शंका असण्याचं कारण नाही. आणखी बी एक गावचे सरपंच आपल्यासोबत आहे. कारण की 35,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि ते गावगाडा ते चालवत आहेत. त्यांच्या मनात काय आहे? सर्वसामान्य म्हणून त्यांची भूमिका काय? काय वाटते एकंदरीत उपमुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहता? आज दादा गेल्यानंतर महाराष्ट्राची जी हानी झालेली आहे, आपला महाराष्ट्र हा दादाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर विचाराने चालत होता आणि ते विचार म्हणजे त्यांच्या घराण्याचे पूर्ण महाराष्ट्राची फुले शाहू आंबेडकर विचार आहेत आणि ते विचार फक्त घेऊन सुनेत्रा ताई म्हणजेच आपल्या दादाच्या नंतर जसे दादा महाराष्ट्राचे दादा होते सगळ्यांचे, तसे आता ताई ह्या दादाच्या जागी वहिनी म्हणून महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर विचार घेऊन चालतील आणि
ताईंनाच म्हणजे वहिनींना उपमुख्यमंत्री करावा अशी आमची मागणी आहे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि डोणगाव गावकऱ्याच्या वतीने. ताई ह्या सगळ्याला घेऊन चालतील. दादाच्या नंतर जसे दादा होते पूर्ण महाराष्ट्रात चालायचे सर्व समाजांना सोबत घेऊन, तशा सुनेत्रा वहिनी आहेत. त्यामुळे वहिनींनाच उपमुख्यमंत्री करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. नक्कीच तर दादांच्या पत्नीला प्राधान्य दिलं जाते. आणखी काही गावकरी आपल्यासोबत आहेत. काय वाटतं एकंदरीत दादा गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची खमंग चर्चा महाराष्ट्रभर चालू आहे. सुमित्राताई किंवा आणखी कोणी काय वाटते कोण बघसाल तुम्ही उपमुख्यमंत्री पदात? दादांच्या अकाली जाण्यामुळं जो काही महाराष्ट्रासह देशाला पोकळी निर्माण झालेली आहे, ती पोकळी जर आपण निश्चितपणे जर एका स्वरूपाने बघायचं झालं, तर सुनेत्राताई यांच्या रूपाने आपण अतिशय चांगल्या प्रकारे जर भरून काढली, तर या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत एक आनंदाचं वातावरण राहील आणि जर येणाऱ्या काळात आयुष्यात भविष्यात जर राष्ट्रवादी पक्ष हा जर सत्तेत आला, तर दादांची राहिलेली जी काही इच्छा आहे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न, ती ताईंच्या रूपाने जर पूर्ण झालं, तर निश्चितच राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्त्याला आनंद झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. कोणाला बघता तुम्ही? सुनेत्राताई पवार यांना अतिशय आम्हाला आनंद होईल जर उपमुख्यमंत्री झाले. काय वाटते एकंदरीत आता उपमुख्यमंत्री पदाची चर्चा चालू झाली आहे. सुनित्राताईंचं नाव आघाडीवर आहे. कोणाला बघसाल उपमुख्यमंत्री? सुनीताताई पवार यांचंच नाव मला योग्य वाटेल. काय असं वाटतंय तुम्हाला की सुमित्राताईलाच उपमुख्यमंत्री झालं? कारण जी अजितदादाची जी मुख्यमंत्री बनण्याची जी इच्छा होती, त्यांचं नाव सुनीताताई ह्याच पुढे नेऊ शकतात. तर त्यांच्या नावापुढे अजितदादा पवार हे येणार आहे आणि ही पूर्ण इच्छा पूर्ण करतील अशी मला इच्छा वाटते. नक्कीच तर आणखी बी काही नागरिक आपल्यासोबत आहेत. काय वाटतंय एकंदरीत कोणाला उपमुख्यमंत्री आपण सर्वसामान्य म्हणून पाहता? सुनेत्राताई पवार. सुमित्राताईला पवार. हम्म. बरं का असं वाटतं की सुमित्राताईलाच दिलं पाहिजे? म्हणजे अजितदादाचा जो वारसा चालवण्याचं जसं वारसा जो चालवायचा आहे, तो चालवण्याचं काम सुनेत्राताई पवार करतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. त्याच्यामुळं सुनेत्राताई यांनाच उपमुख्यमंत्री करावं अशी आमची इच्छा आहे. नक्कीच तर आपण बघितलं की सुमित्राताई यांनाच उपमुख्यमंत्री करावं अशी जनसामान्य जनतेची भावना आहे. मात्र आता राजकीय वर्तुळात अजितदादा गेल्यामुळं मोठा भूकंप आला आहे आणि या अ, राजकारणात आता काय नेमकं घडते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सर्वसामान्याच्या मनात सुमित्राताई उपमुख्यमंत्री व्हावी अशी एक भावना आपल्याला या ठिकाणी कळत आहे. LS मराठी, देविदास खनपटे, बुलढाणा.